नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत आहेत. परीक्षेसंबंधितही व्हिडिओ येत आहेत. तरी आपण वेगवेगळे जॉब करत असतो. मुक्त विद्यापीठामध्ये आपण ॲडमिशन घेतलेले जे विद्यार्थी आहेत, वेगवेगळे जॉब करत करत आपण अभ्यास करत असतो. त्याच्यापायी जरी तुम्ही दिवसभर कधी माझा व्हिडिओ अपलोड झालेला काही पाहू शकला नाही, तर संध्याकाळी का होईना तुम्हाला चेक करायचं आहे की व्हिडिओ अपलोड झालेला आहे का नाही चॅनलवर. मी जसे वेळ असेल तसं अपलोड करतो आपल्या चॅनलवर व्हिडिओ. तर संध्याकाळी का होईना बघत जावा. तुमच्या कामासाठी बनवतो. तुमचा काही फायदा झाला तर व्हिडिओ बनवलेला मला फायदा वाटेल आणि समाधान वाटेल. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सवर. आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी कमेंट केली होती की MA हिस्ट्री सेमिस्टर फर्स्टचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असेल तर सर अपलोड करा म्हणून सांगितलं होतं. तर माझ्याकडे मिळालेले आहेत. मी शोधलं तर मला भेटले. त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनणार आहोत. ठीक आहे. तर MA हिस्ट्री, MA इतिहास प्रोग्राम कोड आहे M60. सेमिस्टर फर्स्ट विंटर 2023 म्हणजेच डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 मध्ये झालेल्या सेमिस्टर फर्स्टच्या एक्झामिनेशनचे युनिव्हर्सिटीचे जे पेपर आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. ह्याच्यात वेगवेगळे पेपर असतात. हे पेपर क्रमांक 1 आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, HIS 515. तर ही परीक्षा झाली होती 18 जानेवारी 2024 रोजी. ठीक आहे. 2.5 तासाचा पेपर होता. 70 गुणांसाठी पेपर आहे. 30 गुण तुम्हाला इंटरनल असेसमेंटसाठी आहेत. म्हणजे कॉलेजमार्फत 30 गुण दिले जातील तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी. ठीक आहे. हे बघून घ्या. HIS 515 हे प्रश्नपत्रिकेचं पहिलं पेज, हे प्रश्नपत्रिकेचं दुसरं पेज. ठीक आहे. ओके. हे झालं पेपर क्रमांक 1. आता दुसरा पेपर क्रमांक 2 आपल्याकडे अवेलेबल झालेला नाही. त्याच्याबद्दल सॉरी, क्षमस्व. कारण पेपर क्रमांक 2चं नाव होतं HIS 516. तर HIS 516चा पेपर मला भेटला नाही. खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी. HIS 516चा कुठं दुसरीकडून अवेलेबल झाला तर तुम्ही घेऊ शकता, मिळवू शकता. त्याच्याबद्दल सॉरी. आता स्क्रीनवर पाहतो आपण पेपर क्रमांक 3 HIS 517. ठीक आहे. पेपरचं नाव ह्याच्यात काही दिलं जात नाही प्रश्नपत्रिकेवर, त्याच्यासाठी पेपरचं कोड तेवढं मी वाचतो. तुम्ही पुस्तकावर नाव बघू शकता पेपरचं नाव काय आहे. पेपर क्रमांक 3 HIS 517 70 गुणांसाठी पेपर आहे. 2.5 तासाचा वेळ आहे. लेखी पेपर आहे. पेज नंबर 1 आहे आणि पेज नंबर 2 आहे. ठीक आहे. ओके. पुढचा घेऊया. पेपर क्रमांक 4 HIS 518. 21 जानेवारी 2024ला हा पेपर झालेला आहे आणि छोटा पेपर आहे. 1 तास 15 मिनिटाचा, म्हणजे 1.25 तासाचा पेपर आहे. हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. ही परीक्षेत सुद्धा काही विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट परीक्षेमध्ये जातात, परीक्षेलाच जातात. अगोदर पेपर कोणता आहे माहीत राहणार त्यांना. असं करू नका. ठीक आहे. तरी 1.25 तासाचा पेपर आहे, ध्यानात ठेवायचं. HIS 518 1.25 तासाचा पेपर आहे. 35 गुणांसाठी आहे. ठीक आहे. छोटा पेपर आहे. पेज नंबर 1 मध्ये एवढेच प्रश्न आहेत. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ह्याच्या पुढचा पेपर असणार आहे HIS 519. 22 जानेवारी 2024 रोजी हा पेपर झाला आहे. सेमिस्टर फर्स्टचा 70 गुणांकरता आहे. 2.5 तास वेळ आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 2 पेज आहेत प्रश्नांचे. पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2. ठीक आहे. ओके. ह्याच्या पुढचा घ्या. आता शेवटचा पेपर माझ्याकडे असलेला आहे HIS 599. हा 23 जानेवारी 2024 रोजी हा पेपर झालेला आहे. 70 गुणांसाठी आहे. 2.5 तासाचा वेळ आहे याला लेखी लिहिण्यासाठी. ठीक आहे. ओके. तर ही 2 पेज आहेत सर. अशा प्रकारे मित्रांनो सेमिस्टर फर्स्टचे HIS 516 हा पेपर सोडला तर सर्व पेपर्स आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर ही तुम्हाला निश्चितच पुढे जी जानेवारी 2025मध्ये जी रेग्युलर सेमिस्टर फर्स्टची एक्झामिनेशन, तसेच बॅकलॉगचा फॉर्म भरलेल्या सेमिस्टर फर्स्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांची पण एक्झामिनेशन होणार आहे जानेवारी 2025मध्ये. त्याचंसुद्धा एक्झामिनेशनचं टाईम टेबल आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे.
ठीक आहे. ते टाईम टेबल ऑलरेडी आहे, तर तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि ह्यानुसार ही जी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे ह्याच्यानुसार तुम्हाला तयारी करायचं आहे. ही सोडून घ्या, ही सगळे कदाचित ह्याच्यातले 1-2 तरी प्रश्न येतील युनिव्हर्सिटी एक्झामला, 1-2 तरी येण्याची शक्यता आहे. मग तुम्ही ही पेपर जर सोडविले, ह्याचे उत्तरं काढले, ह्याचा अभ्यास केला, निश्चितच तुमचा फायदा होईल. सगळेच्या सगळे गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका ह्या वर्षी येणार नाही, तर 1-2 तर प्रश्न किमान येतील. ठीक आहे, कमीत कमी म्हणत आहोत कमी, जास्त बी येतील. ठीक आहे मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.